पाऊल कंप्लीट झालं आहे. आता जिथे आपला कलर संपतो आहे तिथे आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे कुठल्याही कलरनी. तुम्ही कुठलेही वे यूज करू शकता, डॉट्स किंवा लाईन्स. इथे मी स्मॉल एकदम छोटे छोटे डॉट टाकलेले आहेत, त्यावरती व्हाईट कलर ॲड करणार आहे. इथे रेड कलरचे डॉट्स देऊन झालेत. त्यानंतर मी साइडनी थोडे व्हाईट डॉट्स पण फिल करते. आता आपल्याला इथं पेटल्स ड्रॉ करायचे आहेत. तर यामध्ये कुठलाही शेप तुम्ही यूज करू शकता. पेटल्समध्ये पण खूप प्रकार आहेत, 2 ते 3. त्यामधनं इथे मी जे आपले नॉर्मल पेटल्स आपण रांगोळीमध्ये ड्रॉ करतो ते घेतले डोमच्या शेपमध्ये. हे शेप्स आपण इक्वली ड्रॉ करून घेऊ शकतो, नाहीतर रँडमली जर आपण काढत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधली स्पेसिंग बघायची आहे की इक्वल आपण त्याला हाताने ठेवतोय की नाही. यामध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळा चुका होऊ शकतात. सो ती चूक कव्हर करण्यासाठी आपण पेटल्सला जॉईन करतो. जसं इथे मी आता एक पेटल त्याच्यामधनं ॲड करते आहे, कारण इथे तेवढा इक्वल स्पेस नाही आहे. सो हे एकात एक जे आपण पेटल्स काढतो याच्यामुळे आपली डिझाईन इंट्रिकेट पण दिसते आणि जर आपला स्पेस नसेल तर तो पण कव्हरअप होऊन जातो.